नमस्कार. डायनास किचनमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण थंडीच्या दिवसात पौष्टिक असणारा बाजरीच्या पिठापासून तयार केलेले धपाटे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, पण त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण वाटण करून घेणार आहोत. वाटण करण्यासाठी मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे. 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत. लसूण 9 ते 10 पाकळ्या घेऊन मिक्सरमध्ये जाडसरच वाटायचं आहे. जास्त बारीक वाटू नये. मी इथे जाडसरच वाटण केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. एक मोठी परात घेतलेली आहे. त्या परातीमध्ये हे वाटण घातलेलं आहे. त्याच्यानंतर एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक मोठा चमचा गव्हाचं पीठ, एक मोठा चमचा ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यात कोथिंबीर देखील बारीक चिरून घातलेली आहे आणि एक 4-5 पुदिन्याचे पानं, 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता. आणि अर्धा लिंबू ह्यात मी घातलेला आहे आणि 1 टीस्पून काळे तीळ घातलेला आहे. हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी पाणी जसं लागेल तसं मी थोडं थोडं घालत आहे. एकदम जास्त पाणी घालू नये. धपाट्याचे पीठ मळत असताना जास्त पाणी घालून पातळ करू नका. इथे तुम्ही बघू शकता पीठ घट्टच मळलेलं आहे. असे मोठे गोळे करून घ्या. त्याच्यानंतर 4 मोठ्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. पाणी हाताला लावून घ्या जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही. इथे मी एक पोलपाट घेतलेला आहे. कॉटनचा रुमाल ओला करून मी त्या पोलपाटावर घातलेला आहे की जेणेकरून ज्यावेळेस आपण धपाटे थापतो त्यावेळेस पीठ त्या पोलपाटाला चिटकू नये म्हणून पांढरा रुमाल मी ओला करून पोलपाटावर घातलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता की धपाटा मी थापत आहे, पण धपाटा हा रुमाल असल्यामुळे, ओला रुमाल असल्यामुळे ते चिटकत नाही आहे. धपाटा थापून झालेला आहे. आता आपण त्याच्यावर होल करून घ्यायचे आहेत आणि सावकाश रुमाल उचलून पॅनवर अशा प्रकारे सावकाश घालायचं आहे. इथे झाकण मी झाकलेलं आहे. तुमच्याकडे झाकण असेल तर तुम्ही ते लावू शकता, नसेल तर झाकण लावायची पण गरज नाही आहे. इथे जे आपण होल केलेले होते त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे की जेणेकरून हे तेल सोडल्यावर आपला जो धपाटा आहे तो खरपूसपणे खालून देखील भाजला जाईल. तुम्ही ते बघू शकता की धपाटा छान प्रकारे भाजला जात आहे. ज्यावेळेस आपण परत नवीन धपाटा करायला घेणार आहोत तो चिटकू नये म्हणून असा रुमाल पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता धपाटा चांगला भाजलेला आहे. गॅस अतिशय बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवरच
तुम्हाला धपाटे सगळे शेकून घ्यायचे आहेत. असा खरपूसच भाजला गेला पाहिजे. त्याच्यानंतर परत तुम्ही धपाटा ज्यावेळेस पलटता त्यावेळेस त्याच्यावर तेल घाला. धपाटा कसा खरपूसच भाजलेला खायला छान लागतो. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे आपला धपाटा तयार झालेला आहे. मी आता दुसरा धपाटा देखील थापण्यास घेतलेला आहे. अशा प्रकारे सावकाश फक्त एक 4 बोटानेच तुम्हाला त्याला आकार द्यायचा आहे. मी परत दुसऱ्यांदा देखील रुमाल भिजवूनच घेतलेला आहे आणि पोलपाटवर मी घातलेला आहे. ज्यावेळेस धपाटा जर थापता येत नसेल तर तुम्ही त्यावेळेस पाण्याचा वापर करू शकता. पाण्याचा वापर केला की धपाटा थापण्यास इझी जातो. अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहेत. हा जो धपाटा आहे तो अतिशय पौष्टिक आहे. थंडीमध्ये आपण हा धपाटा खाऊ शकतो. अतिशय कमी वेळामध्ये झटपट होईल असा आहे. आपण सकाळी नाश्त्याला देखील हे खाऊ शकतो किंवा दुपारी जेवणात देखील हे आपण खाऊ शकतो. अशा प्रकारेच तुम्हाला देखील बारीक गॅस करूनच मंद आचेवरच हे धपाटे शेकून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मी दुसरा देखील धपाटा टाकलेला आहे. एकूण मी 4 धपाटे केलेले आहेत. इथे बघा तुम्ही किती सुंदर प्रकारे माझे 4ही धपाटे इथे झालेले आहेत. अतिशय खाण्यास रुचकर आहेत, पौष्टिक आहेत. हे नक्कीच तुम्ही करून बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.